sorry, curriculum vitae. Curriculum vitae is a spelling found there. It is a little bit complex, not easy. Curriculum vitae, VITAE. When you write a curriculum vitae, at the top you must mention the name of the person of which this curriculum vitae is. जसं मी याच्यामध्ये लिहिलं की हा curriculum vitae कोणाचा आहे, CV, इट इज ऑफ XYZ. XYZ या व्यक्तीचा हा CV आहे, म्हणून मी त्याचं नाव एकदम टॉपला लिहिलं, curriculum vitae ऑफ XYZ. ठीक आहे. तुमच्या बुकमध्ये वेगळे वेगळे फॉर्मॅट आहे, यू कॅन फॉलो एनी ऑफ देम. कुठलाही एक फॉर्मॅट तुम्ही वापरू शकता. मी हा फॉर्मॅट वापरला. परहॅप्स इट मे बी नॉट इन युअर बुक, मे नॉट बी इन युअर बुक. तर याच्यामध्ये मी काही पार्ट काढले. तर अकॉर्डिंग टू दोज पार्ट, फर्स्ट पार्ट इज पर्सनल इन्फॉर्मेशन, सेकंड वन इज कॉन्टॅक्ट नाही आहे, दिस इज कॉन्टॅक्ट. Okay, then career objective, then educational qualification, then experience, then achievements, and reference, interest and reference. Okay, तर if it is possible, affix your photo beside your information. जर शक्य असेल तर फोटो चिपकवा, जर शक्य नसेल तर असं माझ्यासारखं हे करा, एक्झाममध्ये एक स्क्वेअर काढून त्याच्यामध्ये फोटो नाव द्या. ओके, दॅट ऑल्सो इज कन्सिडर्ड ॲज अ फोटो. ठीक आहे. आणि जॉबसाठी वगैरे जर अप्लाय करायचं असेल तर तुमचा एक स्वतःचा पासपोर्ट साईजचा फोटो दिवशी चिपकवा. तर पर्सनल इन्फॉर्मेशनमध्ये व्हॉट इन्फॉर्मेशन कुड वी राईट, तर त्याच्यामध्ये यू शुड गिव्ह युअर नेम इन बोल्ड, थोडंसं मोठं चांगल्या अक्षरामध्ये तुमचं नाव द्यायचं, चांगल्या फॉन्टमध्ये. देन युअर फादर्स नेम, ओके, और मदर्स नेम और हजबंड्स नेम, आयदर ऑफ देम. देन युअर डेट ऑफ बर्थ. डेट ऑफ बर्थ ठीक आहे, कोणी विचारली तर सांगणं बरोबर नाही, सांगावं वाटत नाही आपल्याला, पण यू शुड ॲटलिस्ट मेन्शन इट इन युअर CV. CVमध्ये मात्र तुम्हाला ते मेन्शन करावीच लागेल. चुकून 2 वर्ष कमी, 4 वर्ष कमी अशी तारीख नका टाकू, बिकॉज दिस CV इज व्हेरीफाईड विथ युअर अदर डॉक्युमेंट्स. तुमची TC असेल किंवा अजून कुठलं सर्टिफिकेट असेल त्याच्यावर डेट ऑफ बर्थ असते, त्याच्यासोबत ते मॅच करून पाहतात. आणि जर त्याच्यामध्ये जर मॅच होत नसेल, मिसमॅच होत असेल, तर ते समजतात की तुम्ही 420 कलम जे आहे फ्रॉड करत आहात, काहीतरी खोटी माहिती पुरवत आहात. त्यामुळे ओरिजिनल डेट टाका, एक्झाममध्ये कोणतीही टाका, काही बिघडत नाही. एक्झाममध्ये तुम्ही 90ला जन्मलात का किंवा 2000मध्ये जन्मलात का किंवा 2010मध्ये जन्मलात काय, काही प्रॉब्लेम नाही. पण हे लक्षात ठेवा की तुमचं एज्युकेशन पूर्ण झालं पाहिजे त्या डेटपासून, नाहीतर 90ला जन्मलात आणि किंवा 2010ला जन्मलात आणि 2020ला नोकरीसाठी अप्लाय करत आहात, असं होऊ नये. तर त्यानुसार ती डेट मॅच करा. तर 94, 95 वगैरे वगैरे सफिशियंट. युअर नॅशनॅलिटी, इफ यू आर इंटरेस्टेड यू शुड मेन्शन हिअर. विशेषतः फॉरेनमध्ये ज्यावेळेस तुम्ही जॉबला जातात, ॲट दॅट टाईम दे आस्क अबाउट युअर नॅशनॅलिटी, तर तशी इंडियन. त्यानंतर मॅरिटल स्टेटस, असं कन्सिडर केलं जाते की इफ यू आर अनमॅरिड देन यू वर्क बेटर. ओके, जर अनमॅरिड असाल तर. कारण काय, कारण तुमच्या मागे टेन्शन नसते, बायको वाट पाहत आहे किंवा मुलं वाट पाहत आहेत घरी. ओके, किंवा बायकोसोबत भांडणं झाल्यावर काय, त्याचं टेन्शन ऑफिसच्या वर्कवर. असं काही होत नाही, असं काही लोकांचा समज म्हणा, गैरसमज म्हणा तो आहे. आणि घरी कोणी वाट पाहणार नसल्यामुळे फुल डिव्होशन तो एम्प्लॉई कामामध्ये देऊ शकतो, असा काहींचा समज आहे. म्हणून तुम्ही अनमॅरिड नाही लिहायचं. याच्या विरुद्ध सुद्धा काही लोकांचा समज आहे की जे मॅरिड असतात ते लोक गुपचूप कामं करतात, आगाऊपणा करत नाहीत. ओके, इकडे तिकडे लक्ष देत नाहीत, व्यवस्थित आपलं काम करतात आणि घरी जातात, असाही काही लोकांचा समज आहे. त्यामुळं स्टेटस कोणता लिहायचा, तर सध्या तुम्ही कोणताही लिहू शकता, पण जॉबच्या टाईमला जो खरा आहे तोच लिहा. मदर टंग मराठी, देन जे तुमची हिंदी असेल तर यू कॅन राईट हिंदी देअर. देन लँग्वेजेस नोन. ओके, खूप साऱ्या लँग्वेजेस आहेत, त्यापैकी तुम्हाला कोणत्या माहिती आहेत. ॲटलिस्ट देअर शुड बी 2 लँग्वेजेस, वन इज युअर मदर टंग अँड द अदर वन इज इंग्लिश. आजच्या काळामध्ये इंग्लिश नसेल तर नोबडी आस्क्स यू.
कोणी तुम्हाला विचारणार नाही. त्यामुळं मराठी, हिंदी, इंग्लिश अशा 2-3 लँग्वेजेस यू कॅन राईट देअर. आणि एक्झाममध्ये तुम्ही 10 जरी लिहिल्या तरी नोबडी इज गोइंग टू चेक यू. तुम्हाला येऊन कोणी विचारणार नाही की खरंच तुम्हाला तर बाकीच्या लँग्वेजेस येतात का. ओके, देन युअर ब्लड ग्रुप, इफ यू वॉन्ट टू मेन्शन इट देन मेन्शन, अदरवाईज लिव्ह इट. हे काय महत्त्वाचं नाही आहे. देन द कॉन्टॅक्ट इज इम्पॉर्टंट. जर तुमचं सिलेक्शन झालं बाय चान्स तर व्हेअर शुड दॅट कंपनी कॉन्टॅक्ट फॉर यू. ओके, त्यांनी कुठं तुम्हाला कॉन्टॅक्ट करायला पाहिजे किंवा कुठं करेल. अशा वेळेस युअर ॲड्रेस, दॅट इज फुल ॲड्रेस शुड बी देअर विथ युअर पिन नंबर, PIN. ओके, पोस्टल इंडेक्स नंबर जे काय असेल ते, तो PIN सुद्धा तिथे मेन्शन केला असावा. पण आजच्या काळामध्ये मोबाईल नंबर इज इम्पॉर्टंट. नोबडी फेस अँड इंटरव्ह्यू विदाउट मोबाईल नंबर ऑर मोबाईल. आणि त्याचबरोबर ईमेल. आजकाल पोस्टाने लेटर्स कमी येतात पण ईमेलने जास्त येतात. ओके, त्यामुळं ईमेल इज मस्ट फॉर जॉब इन कॉर्पोरेट सेक्टर. तर तुमचा ईमेल ID, कॉन्टॅक्ट नंबर आणि ॲड्रेससुद्धा त्याच्यामध्ये मेन्शन केलेला असावा. त्यानंतर करिअर ऑब्जेक्टिव्ह. आता हे करिअर ऑब्जेक्टिव्ह काय असतं? करिअर ऑब्जेक्टिव्ह म्हणजे असं काही वेगळं नाही. तर जनरली तुम्ही तुमच्या करिअरमध्ये काय करायचं आहे तुम्हाला. ओके, व्हॉट इज युअर एम इन युअर लाईफ ऑर इन युअर करिअर. नेमका उद्देश काय आहे तुमचा. तर हे सांगण्यासाठी हिस करिअर ऑब्जेक्टिव्ह इज मेन्शन. बऱ्याचशा कंपनी याला वेटेज देतात, बऱ्याचशा कंपनीला माहीतसुद्धा नसतं की करिअर ऑब्जेक्टिव्ह असतो का CV मध्ये. त्यामुळं हा काही इम्पॉर्टंट नाही आहे, पण तरीसुद्धा इट इज बेटर टू राईट ॲटलिस्ट 1 लाईन अबाउट दॅट. तर तुम्ही काय तुमचा ऑब्जेक्टिव्ह आहे लाईफमधला किंवा करिअरमधला, टू वर्क इन अ चॅलेंजिंग एन्व्हायरमेंट दॅट वुड युटिलाइज माय ऑल द ॲबिलिटीज, नॉलेज अँड स्किल्स. ओके, माझं सगळं नॉलेज, माझे सगळ्या ॲबिलिटीज, माझं सगळं स्किल मी अशा चॅलेंजिंग एन्व्हायरमेंटमध्ये काम करायला आवडेल किंवा ते वापरायला आवडेल ज्यापासून कंपनीचा फायदा होईल. ओके, म्हणजे चॅलेंजिंग एन्व्हायरमेंटमध्ये मी माझे स्किल वापरू इच्छितो, हे माझं ऑब्जेक्टिव्ह आहे. ओके, काहीतरी असं मोठमोठ्या गोष्टी तशी सांगायच्या असतात. त्यानंतर तुमचं एज्युकेशनल क्वालिफिकेशन. तुम्ही काय काय आतापर्यंत कारनामे करत आलात. ओके, दॅट लिस्ट इज गिवन हिअर. 10th ला किती मार्क्स घेतले. तुम्हाला 10th ला 50% पडले तरी तशी सांगू नका 10th ला 50% आहेत म्हणून. ओके, रॅदर मेन्शन हिअर सम बेटर स्कोर. चांगले मार्क्स लिहून टाकायचे तसे. तर 72% आहेत. त्यानंतर SSC 12th ला 76% आहेत. BComला 68% आहेत. ओके, B.Ed इज नॉट इम्पॉर्टंट हिअर, इट इज नॉट एक्सपेक्टेड. पण मास्टरचा जर जॉब असेल टीचरचा तर देन यू शुड मेन्शन दॅट B.Ed ऑल्सो. देन MA और M.Com और MBA. ओके, त्यानंतर कुठल्या बोर्डमधून केलं किंवा कुठल्या युनिव्हर्सिटीमधून केलं. गोंडवाना युनिव्हर्सिटीज लिहा, कारण की तुमची एक्झाम गोंडवाना युनिव्हर्सिटी घेत आहेत, नागपूर युनिव्हर्सिटी घेत नाही. त्यामुळं कुठून कंप्लीट केलं तुमची युनिव्हर्सिटी तर गोंडवाना युनिव्हर्सिटी, इयर आणि पर्सेंटेज. ओके, देन टू से दॅट यू हॅव the experience or knowledge of computer, then you can mention MSCIT हे लिहू शकता. टॅली सारखा एखादा कोर्स मेन्शन करू शकता. ओके, किंवा अजून एखादा कोर्स तुम्हाला माहीत असेल IT मधला तर ते सुद्धा मेन्शन करू शकता. देन आणि हे कोण कंडक्ट करत तर MSBTE मुंबई हे कंडक्ट करत असतात कोर्सेस. टायपिंग जर क्लर्कची पोस्ट असेल तर यू मस्ट मेन्शन द सर्टिफिकेशन एक्झाम ऑफ टायपिंग, अदरवाईज यू आर नॉट क्वालिफाईड फॉर दॅट पोस्ट. क्लर्कच्या पोस्टसाठी क्वालिफाईड नाही आहेत म्हणून मराठी आणि इंग्लिशची टायपिंगसुद्धा पास केली असं सांगायचं. ओके, पर्सेंटेज वगैरे सांगण्याची गरज नाही. MSBTE महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ टेक्निकल एज्युकेशन हे एक्झाम कंडक्ट करते. आणि जर असिस्टंट प्रोफेसर असेल तर तुम्हाला सेट नेट वगैरे वगैरे मेन्शन करावं लागतं. ठीक आहे, MA M.Com लिहिलं तर तशी विषय लिहावे लागतात. स्पेशलायझेशन MA किंवा M.Com असेल तर, सेट नेट असेल तर कॉमर्स लिहिलं तरी चालतं. ठीक आहे, त्यानंतर एक्सपिरियन्स. ॲटलिस्ट एक एक्सपिरियन्स द्या तुम्ही. आय हॅव गिवन 2 एक्सपिरियन्सेस. जर पोस्ट ऑफिस असिस्टंटची असेल तर ऑफिस असिस्टंटचंच एक्सपिरियन्स द्या. जर मॅनेजरची पोस्ट असेल तर मॅनेजरची पोस्ट द्या.
आता मी दोन वेगळ्या वेगळ्या प्रकारचे मुद्दाम एक्सपिरियन्स दिले आहेत. एक आहे पॉल पेपर मिल वरोरा, या मिलमध्ये किंवा या कंपनीमध्ये ऑफिस असिस्टंट म्हणून काम केलं म्हणून सांगितलं. आणि कधीपासून कधीपर्यंत फ्रॉम जुलै 17 टू जून 2018, हे 1 वर्ष या कंपनीमध्ये काम केलं असं सांगितलं. ओके, अँड द सेकंड एक्सपिरियन्स आय मेन्शन हिअर इज इन WCL, ओके, वेस्टर्न कोल लिमिटेड वरोरा. या कंपनीमध्ये WCL मध्ये पर्सनल सेक्रेटरी ऑफ डिव्हिजन मॅनेजर, याचं PA ज्याला आपण म्हणतो, पर्सनल असिस्टंट किंवा पर्सनल सेक्रेटरी, तर किंवा सेक्रेटरी लिहिलं तरी चालतं. तर पर्सनल सेक्रेटरी किंवा पर्सनल असिस्टंटचं काम, PAचं काम या कंपनीमध्ये केलं डिव्हिजन मॅनेजरसाठी. जुलै 18 पासून आजपर्यंत, म्हणजे त्याला 2 वर्ष झाले असं आपण सांगू शकतो. 2 वर्षापासून मी त्या कंपनीमध्ये आहो, पण मला आज ती कंपनी सोडायची आणि तुमच्याकडे जॉईन व्हायची. त्यानंतर अवॉर्ड्स म्हणा किंवा अचिव्हमेंट्स म्हणा. अचिव्हमेंट्स सांगितलं, अचिव्ड द बेस्ट एम्प्लॉई अवॉर्ड फॉर द इयर 2018-19. ओके, 18-19 या वर्षाचा बेस्ट एम्प्लॉई हा अवॉर्ड मला मिळालेला आहे. आणि त्याचबरोबर फर्स्ट प्राइज इन इलोक्युशन कॉम्पिटिशन ॲट द लेवल ऑफ चंद्रपूर डिस्ट्रिक्ट इन 2015. 2015मध्ये ज्यावेळेस मी कॉलेजमध्ये होतो त्यावेळेस चंद्रपूर जिल्हा लेवलवर जो इलोक्युशन मीन्स स्पीच कॉम्पिटिशन झालं, त्यामध्ये मला फर्स्ट प्राइज मिळालं होतं. ओके, त्यानंतर इंटरेस्ट. ओके, अवॉर्ड्स शक्यतो चांगले लिहा, कंपनीशी रिलेटेड किंवा बेस्ट एम्प्लॉई अवॉर्ड वगैरे असं एक जरी लिहिला तरी सफिशियंट आहे. देयर इज नो नीड टू राईट 2 अवॉर्ड्स. त्यानंतर इंटरेस्ट तुमचा कशामध्ये आहे, इंटरेस्ट चांगले लिहा. झोप काढणे किंवा खूप खावं वाटणे असे काही इंटरेस्ट लिहायचे नाही. ते इंटरेस्ट काय लिहायचे, रीडिंग बुक्स, लिसनिंग टू म्युझिक, प्लेईंग क्रिकेट और फुटबॉल, असं काहीतरी 2 ते 3 इंटरेस्ट तुमचे लिहायचे. ओके, त्या इंटरेस्टवरून सुद्धा त्यांना कळतं की हा व्यक्ती कुठल्या पद्धतीचा आहे किंवा कुठल्या टाईपचा आहे. ओके, त्यामुळे इंटरेस्ट चांगलेच लिहा. आणि सगळ्यात शेवटी रेफरन्सेस सुद्धा महत्त्वाचे असतात. रेफरन्सेस शक्यतो तेच द्या की जे की विचारलेल्या पोस्टच्या फील्डचे आहेत. ओके, पोस्ट जर विचारली तुम्हाला ऑफिस असिस्टंटची, तर शक्यतो ऑफिस असिस्टंटचेच किंवा मॅनेजरचे, ओके, COचे रेफरन्सेस द्या. आता इथे मी ॲक्च्युली ते टीचिंग फील्डमध्ये रेफरन्सेस दिले, तर ते अपेक्षित नाही आहे. ओके, मुद्दाम मी त्याला रेड मार्क केलं कारण की ते तुम्ही चेंज करा. त्याऐवजी तुम्ही काय करा, कोल माईनचा रेफरन्स दिलेला आहे, तर काय करा, WCLचा मॅनेजर जो कोणी असेल इथला, त्या मॅनेजरचा किंवा डिव्हिजन मॅनेजरचा रेफरन्स द्या. कोणाचंही नाव टाकून द्यायचं. ओके, XYZ वगैरे काही नावं चालतात, गरज नाही की तुम्हाला एक्झॅक्ट त्याचं नाव माहीत पाहिजे. एक रेफरन्स दिला तरी चालतो, 2 रेफरन्स दिले तरी चालतात, 3 दिले तरी चालतात. इट इज बेटर टू बी मॉडरेट. जास्तही नाही द्यायचं आणि कमीही नाही द्यायचं. त्यामुळं 2 रेफरन्सेस सफिशियंट आहेत, 1 दिला तरी चालेल. आणि ऑफिस असिस्टंटचा पण एखादा रेफरन्स म्हणून त्या मॅनेजरचा वगैरे देऊ शकता, पॉल पेपर मिलचा वगैरे असं. त्यानंतर ॲट द एंड यू शूड साईन इट. याच्यामध्ये पण वाद आहे. काही लोक म्हणतात की साईनची गरज नाही, काही लोक म्हणतात की नो यू मस्ट साईन ॲट द एंड ऑफ द CV. तर आपण भांडणं करण्याच्या प्रयत्नात पडायचं नाही. यू कॅन साईन ॲट द राईट साईड और टू द लेफ्ट साईड, कुठल्या एका साईडला तुम्ही साईन करू शकता. ओके, युअर्स सिन्सिअरली म्हणून, आणि त्याच्या खाली डेट, कोण्या दिवशी तुम्ही तो साईन केला. विशेषतः ॲप्लिकेशनसोबत तुम्ही हे जोडून देत आहात, म्हणून ॲप्लिकेशनमध्ये कोणती डेट आहे तीच डेट इथची मेन्शन करायची. ओके, याच्यामध्ये कदाचित वाद म्हणजे वेगळ्या वेगळ्या डेट असू शकतील, पण शक्यतो ती एकच डेट असली पाहिजे. त्याचबरोबर तुम्ही जे पर्सेंटेज देत आहात, ओके, इथेही पर्सेंटेज देत आहात आणि ॲप्लिकेशनमध्ये सुद्धा पर्सेंटेज देत आहात, दिस पर्सेंटेज शुड ऑल्सो मॅच. ओके, हे सुद्धा मॅच झाले पाहिजे. नाहीतर तिथं सांगितलं की BComला 70% पडले आणि तसे सांगतात की 65% पडले, तर असं मिसमॅच झालं तर प्रॉब्लेम होतो. शक्यतो तुमचं आता हे एक्झामसाठी आहे म्हणून चालून जाईल, परंतु रिअल जॉब करताना त्या काळजी तुम्ही घेतल्या पाहिजे. डेट बरोबर टाकायची आणि पर्सेंटेज किंवा बोर्डचं नाव, इयर ऑफ पासिंग, हे सगळं व्यवस्थित टाकायचं. कंपनीचे नावं जे तुम्ही एक्सप्लेन केलेलं आहे ते सगळं व्यवस्थित लिहा आणि दोन्हीच्याही खाली शेवटी साईन करायची. ओके, डोंट वरी, आय विल सेंड द PDF ऑफ दिस फाईल ऑन WhatsApp ग्रुप. जनरली कुठल्या जॉबसाठी कुठले एज्युकेशन्स हे रिक्वायर आहेत, क्वालिफिकेशन रिक्वायर आहेत. प्रायमरी टीचरसाठी
12+ D.Ed सेकंडरी टीचरसाठी BA BCom BSc वगैरे प्लस B.Ed, ज्युनियर लेक्चरसाठी MA MSc MCom प्लस B.Ed, सिनियर किंवा असिस्टंट प्रोफेसरसाठी MA MSc MCom प्लस सेट नेट किंवा PhD. ओके, त्यानंतर एखादा कंपनीचा मॅनेजर असेल, कंपनीचा CEO असेल, ओके, चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर किंवा डायरेक्टर असेल, डिव्हिजन असिस्टंट असेल किंवा पर्सनल असिस्टंट असेल, PA त्याला म्हणतो, ऑफिस असिस्टंट असेल किंवा ऑफिस सुपरिटेंडंट असेल वगैरे वगैरे. तर यांच्यासाठी काय असेल, BCom प्लस MBA किंवा BBA प्लस MBA. तर BCom प्लस MBA तुम्ही लिहू शकता, MCom लिहिण्याची काही आवश्यकता नाही. आणि क्लर्कसाठी जर अप्लाय करत असाल तर ग्रॅज्युएशन मीन्स एनी ग्रॅज्युएशन, BA BCom BSc प्लस टायपिंग मराठी अँड इंग्लिश आपल्या महाराष्ट्रासाठी. ठीक आहे. आणि टेक्निकल असिस्टंट किंवा ज्युनियर इंजिनियरची जर पोस्ट असेल, टेक्निकल असिस्टंट किंवा ज्युनियर इंजिनियर, तर अशा वेळेस ITI प्लस BE किंवा फक्त BE असेल तरी सुद्धा सफिशियंट आहे. BE मीन्स बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग. ओके, हे क्वालिफिकेशन्स लक्षात राहू द्या. त्याचबरोबर दीज आर सम क्वेश्चन्स फ्रॉम युअर बुक. तुमच्या पुस्तकातले हे क्वेश्चन्स आहेत.